हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 10. धूप. चिदाग्नी स्वरूपन धूप. स्वस्वरूपाचा परमदिव्य अग्नी प्रज्वलित करणे म्हणजे धूप. भाग 1. सूत्रातील शब्दार्थ. आपण प्रथम या सूत्रातील तिन्ही शब्दांचा अर्थ समजावून घेऊया. धूप. साधारणपणे सायंकाळच्या पूजाविधीमध्ये देवाला धूप ओवाळायची प्रथा आहे. धूप करण्यासाठी हातात धरण्यासाठी नेढे असलेले विशिष्ट भांडे असते. ते बहुधा मातीचे असते. त्यात चांगले तापून लाल झालेले निखारे घेऊन त्यात ऊद घातला जातो. या उदाचा धूर होतो. त्याचा वास अति सौम्य आणि आल्हाददायक असतो. यामुळे आजूबाजूला शुद्ध, पवित्र, प्रसन्न वातावरण निर्माण होते. हवेतील अशुद्धे नष्ट होतात. त्यामुळे हवा शुद्ध होते. शिवाय चिलट डास दूर जातात. पूजेसाठी जमलेल्यांच्या मनाला सुखद वाटते. या वातावरण निर्मितीमुळे मनात देवाशिवाय अन्य भाव येत नाहीत. अर्थातच पूजेसाठी अशा प्रकारे वातावरण निर्मित करावे लागणे हे निश्चितच गौण आहे. केवळ भावभक्तीनेच पूजेसाठी आपण उद्युक्त झाले पाहिजे. अशी ही शक्यता आहे की फार पूर्वी डास चिलट दूर घालवायला, वातावरण निर्माण करायला किंवा अशाच काही अन्य कारणाने धूप ओवाळला गेले असावा आणि नंतर मानवी मानसिकतेप्रमाणे पुढे ती एक प्रथा, एक सोपस्कार झाला असावा. या सूत्रामध्ये धूपाचा रूपक म्हणून फार छान उपयोग केला आहे. स्वरूप. ऋषी सांगतात की आपल्याला आत्मपूजेसाठी धूप ओवाळायचं आहे, परंतु त्यासाठी बाजारातील धुपाचे खास भांडे नको, कोळसा नको, बाह्य अग्नी देऊन तापवलेले निखारे नकोत आणि उदय नको. येथे आपण जड मूर्तीपूजा करत नाही. येथे आपण सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मपूजा आरंभिली आहे. आपण आत्मपूजेसाठी फक्त आपल्या देहाचाच वापर करायचा आहे. ही अंतस्पूजा आहे. येथे बाह्य उपकरणे आणि साधने उपयुक्त नाहीत. आत्मपूजेसाठी हे सर्व आपल्या देहामध्ये उपलब्ध आहे. आपण त्याचाच वापर करायचा आहे. स्वरूपम. स्वरूपाचा वापर करून आपल्याला आपल्यातीलच धूप प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी देह हेच भांडे पुरेसे आहे. येथे पूजा केली जात असलेला, पूजा करून घेत असलेला, पूजा करत असलेला आणि पूजेचे साहित्य या सर्वांचा योग जुळून यावा यासाठी ही आत्मपूजा केली जात आहे. हे सर्व आपल्या स्वरूपात उपलब्ध आहे. फक्त त्यांचा वापर करायचाच अवकाश आहे. त्यासाठी कसलेही बाह्य सोपस्कार उपयोगी नाहीत. आत्मपूजा करून स्वरूप प्रगट करायचे आहे. स्वरूपाची सत्य ओळख करून घ्यायची आहे. तीच त्याची पूजा आहे. याचे भाषांतर करताना स्वस्वरूपाचा असे केले आहे, कारण हे सर्व आपल्या देहात मूलतःच आहे. त्याचाच उपयोग करून धूपविधी करायचा आहे. आत्मपूजेसाठी बाह्य गोष्टी उपयुक्त नाहीत. आपण अंतःकरणात उतरून अंतरात्म्याची अंतस्पूजा करत आहोत. येथे स्वस्वरूप या शब्दातील पहिला स्व म्हणजे ज्याची पूजा आरंभिली आहे तो अंतरात्मा आणि दुसरा स्व म्हणजे त्या पूजेचे साहित्य असलेले आपण स्वतः. चिदाग्नी. चिदाग्नी म्हणजे चित अग्नी, सत्य अग्नी, चिर अग्नी, परम अग्नी, परम ऊर्जा. परम ऊर्जा एकमेव आहे आणि ती म्हणजे त्याची ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, परमचैतन्य. त्या परम ऊर्जेचा अंश म्हणजे आपल्या देहातील ऊर्जा, आपल्या देहातील कुंडलिनी शक्ती आहे. ही अंशात्म्याची शक्ती आहे. ती आपल्या जन्मताच आहे. तेच आपण आहोत. ती प्रज्वलित करायची आहे. त्याच्या पूजाविधीसाठी बाह्य ऊर्जा उपयुक्त नाही. आपली ऊर्जा प्रज्वलित करणे हाच त्याच्या पूजेचा धूपविधी आहे. त्या योगे देहशुद्धी करून देहातीत व्हायचे आहे. त्याचे दर्शन घ्यायचे आहे, म्हणजे त्याच्याशी योग जुळवून आणायचा आहे. साक्षात्कारित व्हायचे आहे, मुक्त व्हायचे आहे. म्हणून भाषांतर परमदिव्य अग्नी प्रज्वलित करणे असे केले आहे. हरिओम.